आषाढी एकादशीनिमित्त वाघाटीवर साकारले विठुरायाचे चित्र. सांगलीच्या कासेगाव येथील कलाशिक्षक अरविंद कोळी यांची अनोखी कलाकृती. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी वाघाटी अर्थात गोविंद फळावर विठ्ठलाचे आकर्षक चित्र ॲक्रेलिक रंगांच्या सहाय्याने साकारून एक अनोखी कलाकृती सादर केली. आषाढी एकादशी हा सर्व वारकरी संप्रदायाचा सर्वात महत्त्वाचा भक्तिमय उत्सव मानला जातो आणि या दिवशी लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. भक्ती, समर्पण, नामस्मरण आणि संत परंपरेचे प्रतीक असणाऱ्या या पवित्र दिवसानिमित्त विठुरायाचे चित्र साकारून अरविंद कोळी यांनी वारकरी परंपरेप्रती आपली श्रद्धा कला माध्यमातून व्यक्त केली आहे. वाघाटी किंवा गोविंद फळाला धार्मिक आणि लोकपरंपरेत विशेष महत्त्व आहे. हे फळ भगवान श्रीकृष्णाच्या गोविंद या नावाशी जोडले जाते. ग्रामीण भागात या फळाला शुभत्व, समृद्धी आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक मानले जाते. अशा नैसर्गिक फळाचा कॅनव्हास म्हणून वापर करून विठ्ठलाचे चित्र साकारण्याचा अभिनव प्रयोग विशेष लक्षवेधी ठरला आहे. यापूर्वी कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी तुळशीच्या मणींवर तसेच तुळशीच्या पानावर विठ्ठलाचे सूक्ष्म चित्र रेखाटून कला रसिकांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या कलाकृतींना राज्यभरातील विविध वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या आणि सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळाली होती. त्याच परंपरेतील ही नवीन कलाकृती ही भक्ती, निसर्ग आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम घडवणारी ठरते आहे. सातत्यानं सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर नाविन्यपूर्ण कलाकृती साकारणारे कलाशिक्षक अरविंद कोळी यांच्या या कलाकृतीचे वारकरी, कला रसिक आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, पंढरपूर.